हॅलो एव्हरीवन. सो आज आपण चाललेलो आहोत मुंबईला आणि सिडनीच्या एअरपोर्टवर आम्ही आता आहोत आणि जस्ट प्रवासाची सुरुवात आमची होणार आहे. सो आमची फ्लाईट आहे कॅथी पॅसिफिक, जी मुंबईवरून सिडनीवरून हाँगकाँग आणि हाँगकाँगवरून मुंबई असा प्रवास आहे. सो हे सिडनीचं एअरपोर्ट आहे. हे आतमध्ये तुम्ही जाऊ शकता, सगळेजण जाऊ शकता जेवढे तुम्हाला सी ऑफ करायला आलेत. सो माझे मिस्टर आमच्यासोबतच होते. बॅगेज आपण जिथे देतो तिथपर्यंत आपल्यासोबत येऊ शकतात ते, आणि त्यानंतर मग आतमध्ये आपल्याला जायचं सिक्युरिटी चेक इन आणि इमिग्रेशन असतं ते करण्यासाठी. सो हे चेक इन काउंटर आहे. इथे मी या बॅग्स देत आहे आता, आणि त्यानंतर त्यांच्याकडून आपण आपले बोर्डिंग पासेस घ्यायचे असतात. दॅट्स इट. All the way to Mumbai. सो यानंतरची नेक्स्ट स्टेप असते आपली सिक्युरिटी चेक इन. सो त्यासाठी आपल्याला तिथे आपल्या बॅग्स ज्या आपल्यासोबत आहेत, जे आपण घेऊन चाललेलो आहोत वर केबिन बॅग्स, त्या तिथे स्कॅन करण्यासाठी द्यायच्या असतात. आणि पाण्याची रिकामी बॉटल्स तुम्ही घेऊन जाऊ शकता, पाणी भरून तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. आणि बाकीच्या गोष्टी ज्या काही असतात ते तुम्हाला सांगतात की कुठल्या तुम्हाला ट्रेमध्ये तिथे काढून ठेवायच्यात. आणि मग आपलंसुद्धा स्कॅनिंग होतं. त्यानंतर आपण पुढे जातो इमिग्रेशनसाठी. आणि त्यानंतर मग ही लास्ट स्टेप आहे इमिग्रेशनची. इथे आपल्याला बेसिक क्वेश्चन विचारतात, कुठे चाललेत, कशासाठी चाललेत अँड ऑल. सो ते झालं की मग आपण फ्री. आणि मग त्यानंतर आपला जो गेट नंबर आहे, जो आपल्या बोर्डिंग पासवर लिहिलेला असतो, तो गेट नंबर चेक करून कुठे आपलं गेट आहे ते फाइंड आउट करण्याचं हे पहिलं टास्क असतं. सो ते खूप इझिली आपल्याला मिळून जातं. आणि मग तिथे जाऊन मग तुमची जी काही शॉपिंग असते ती तुम्ही करू शकता. आणि तुमचा जो गेट आहे तो ओपन होण्याची वाट बघून तिथे बसू शकता, थोडा टाईमपास करू शकता. सो आमचं आता गेट ओपन झालेलं आहे. आम्ही आता प्लेनमध्ये जाण्यासाठी लाईनमध्ये आहोत. आता तिथे जस्ट आम्हाला आमचे बोर्डिंग पासेस दाखवायचे, पासपोर्ट दाखवायचे, आणि त्यानंतर आपण प्लेनमध्ये एंटर करणार. Boarding pass? Okay, cool. Next, please. Hello. I need passport. Okay, thank you. Hang on to this. To go down. Sure. Let's go straight down. Thank you. Shivansh. Sure. दोन्ही व्यवस्थित ठेव शिवा. Thank you. Good morning. Let's go that side. सो आम्ही आता आमच्या फ्लाईटमध्ये एंटर केलेलं आहे. आमचे सीट्स फाइंड आउट झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या सीटवर बसलो. खूप कम्फर्टेबल सिटिंग अरेंजमेंट होती कॅथे पॅसिफिकची. पिलोज, ब्लँकेट, एव्हरीथिंग वॉज गुड. This one is the blanket. This one is the blanket. I am TV. Okay. There it's you can see. आणि शिवांशला विंडो. Can you see the virus aeroplane over there? Yeah. That is gonna fly up. You will not see, but when I will show you. However,
तुला काय तुझ्या पाठीमागे बॅक साईडला काय दिले तुला हे So backside we have this. I need Pillow? to wear seat belts. I ओके need to put this in here, my coat. ओके अँड यू हॅव दिस पिलो Put seat belt on here. इट्स गुड Yeah. इट्स सॉफ्ट Yeah, it's a little bit soft. Your message collecting your seat has particular the last carry doors for And- departure or ground personnel. Mama seat belt लावलाय. आणि हे इथे पण काय आहे तुझं? Mama seat belt लावलाय. लावलंय. हे इथे टेबल आहे तुझ्यासाठी Yeah, this is our Good table. morning, everyone. From the You flight can, tickets, Captain if you speaking. only My have name is little bit Williams, thin, flight 21. सो ऑस्ट्रेलियातून बाहेर निघालो आम्ही नंतर बाहेर जरा बघू शकतो प्लेन चांगलं चालतोय रे है ना आर यू फीलिंग स्केरी झोप झाली तुझी मस्त आणि गेम खेळलास सो कॅथे पॅसिफिकमधलं फूड जे होतं ते ओके ओके होतं, म्हणजे इतकं काही खूप छानही नव्हतं आणि खूप वाईटही म्हणता येणार नाही. माझ्या मेलमध्ये एक छोटीशी मिस्टेक झाली होती, मी व्हेज मील ॲड केलं होतं. ॲक्च्युली हिंदू व्हेज मील जे आहे ते खूप छान असतं आणि शिवांसाठी आम्ही नॉनव्हेज घेतलं होतं. सो चिकन वॉज ऑल्सो गुड. ब्रेकफास्ट सेमच होता दोघांनाही, दोन्ही याच्यामध्ये. सो सिडनी टू हाँगकाँग ही 8 तासांची जर्नी आहे आणि ती खूप छान झाली, कारण जी स्क्रीन आहे कॅथे पॅसिफिकची, आपली जी टी व्ही असते त्याच्यामध्ये खूप साऱ्या गेम्स होत्या आणि इंडियन मूवीजसुद्धा होते. सो छान टाईम स्पेंड झाला. आईस्क्रीम जी होती ती खूप छान होती. शिवांशने खूप एन्जॉय केलं. फूड, ड्रिंक्स अँड एव्हरीथिंग. salad, bread and butter, cheese, and chicken rice and some salad and ice cream. सो छान असं जेवण एन्जॉय केल्यानंतर सगळे लोक झोपतात, पण शिवांशची झोप मॉर्निंगलाच झाली होती, त्याच्यामुळे तो छान मस्त प्लेनमध्ये फिरत होता इकडे तिकडे आणि त्याचं उड्या मारणं चालू होतं, त्याच्यामुळे मलाही झोपता आलं नाही. एरोप्लेन मधलं वॉशरूम. इथे टिश्यू पेपर असतात, इथे टिश्यू पेपर असतात. त्या बाजूला इथे कमोड आहे, इथे फ्लशचं बटन असतं. हे लॉकचं असतं, इथे हँडल वगैरे काही अडकवायचं असेल. हे हाँगकाँग इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. सो तिथे पोचल्यानंतर परत आपल्याला सिक्युरिटी चेक इन करावी लागते. बॅग्स वगैरे घ्याव्या लागत नाही, त्या डायरेक्टली आपल्याला मुंबईलाच भेटणार आहेत. आता इथे एक 5 तासांचा हॉल्ट होता माझा आणि मग आम्ही थोडंसं खाल्लं प्यायलं आणि मग त्यानंतर आमच्या गेटवर जाऊन आम्ही टाईमपास केला. आमच्या फ्लाईटची वाट बघत बसलो होतो आणि मग रात्रीची आमची फ्लाईट होती हाँगकाँग टू मुंबई, जो 5 तासांचा प्रवास होता आणि तो प्रवास खूपच पटकन गेला, म्हणजे त्यात इतकं काही असं बोर झालं नाही. आणि त्यातसुद्धा एक मील असतं जे की आपलं डिनर आहे ते, आणि ते पण सेमच होतं जसं पहिल्या फ्लाईटमध्ये होतं. सो इट वॉज गुड. आणि मग त्यानंतर फायनली आम्ही मुंबईला पोचलो आणि आम्हाला घ्यायला सगळे आमचे घरचे आले होते आणि शिवांश खूप एक्सायटेड होता, कारण त्याला घ्यायला आदित्य, त्याचा भाऊ येणार होता. So now we are हेडिंग टुवर्ड्स heading towards गेट नंबर. gate number 28. पण तू इकडे याच्यात बघून बोल तरच आवाज येईल. 28. So let's go. या लेट्स गो. Do you want to see this? Something surprise. It was in water. Now it's in Coca-Cola.
So our gate is over there, 28, and I have to win it this much because it's not allowed in plane. चेंज होईल. येस, हाँगकाँग टू मुंबई फायनली. अजून कोणीच नाही येते, आम्हीच लवकर आलेलो आहोत. बसूया. I'm so excited because Adi is gonna pick me up and go somewhere else. आणि फायनली 1 वर्षानंतर शिवांश सगळ्यांना भेटला. सगळे खूप खुश होते. अरे यार गाइडला शिवांचा नंबर बोल अरे आला. हा